आपण चिंतन करतोय कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगी राज तयाच्या पाया माझे दंडवत घोडा आणि चित्त जोडो नामी. नामदेवराय म्हणतात की असा पण एक वैशिष्ट्य आहे या अभंगाचं. वैशिष्ट्य असं आहे, सुरुवातीला सांगतो की याच्यामध्ये ते म्हटले बा हा अभंग महादेवाचा आहे, बाणेश्वर भगवंताचा आहे असा कसा काय? कारण याच्यामध्ये महादेवाचं नावच घेतलेलं नाही. या संपूर्ण अभंगामध्ये कुठेच भगवान शिवजी म्हणूनही नाव नाही, महादेव बी नाही. मग जेवढं काही वर्णन आलेलं आहे ते लक्षणात्मक वर्णन आलेलं आहे. म्हणजे इथे सगळं वर्णन लक्षणात्मक आहे. आणि ही संतांची आमच्या हातोटी आहे की नाव न घेता त्या व्यक्तीचं वर्णन करून सांगायचं. म्हणून पण आपोआपच हे लक्षण दुसऱ्या देवावर जात नाही. नुसतं जर नाव घेतलं तर एखाद्या वेळेस त्या नावाची दुसरी माणसं सापडण्याची शक्यता आहे, आणि आहेतच तशी परिस्थिती. पुराणामध्ये समांतर नावं असणारे बरेच देव आहेत की ज्यांची नावं काय आहेत, समांतर आहेत. तर नुसतं नाव घेतलं तर असं नाही, किंवा देव म्हटलं तरी देवावर लक्ष नाहीत, कारण नुसतं देव बी अनेक आहेत. मग आता इथे म्हणून नाव न घेता भगवान शिवजींचं वर्णन नामदेवरायांनी अतिशय सुंदर रीतीने केलेलं आहे. आणि मग हे वर्णनामध्ये वर्णन जे केलेलं असतं ते लक्षण बनत नाही. असाधारण धर्म हा लक्षण बनतो, वर्णन हे लक्षणात नसतं. म्हणून अनेक पुष्कळ वर्णन केलं तर होणार नाही, पण असाधारण धर्म ज्या वेळेला टाकले जातात त्यावेळेला लक्षण बनतं. असाधारण धर्म लक्षण हा असं म्हटलं. म्हणजे त्याच व्यक्तीवरती ते बोधन होईल, ते लक्षण त्याच व्यक्तीकडे जाईल, म्हणून त्याला असाधारण धर्माने युक्त. आता त्याच्यातले म्हणून वर्णन आणि वर्णन लक्षणाचं वर्णन करता येतं, पण लक्षण वर्णन नसतं, लक्षण वर्णन नसतं. तसं हे दिलेलं संपूर्ण जे आहे सगुण परमात्म्याचं म्हणजे सगुण भगवान महादेवांचं हे जे वर्णन केलेलं दिसतं इथे, तर हे लक्षण बनू शकतं, लक्षण वर्णन नाही होत. हे लक्षण बनू शकतं. कसं कारण त्याच्यामध्ये पुष्कळ वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यात असाधारण धर्मसुद्धा त्या वर्णनात आलेले आहेत. तर त्या महादेवाचं वर्णन करतायत की कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज. अशा पद्धतीने सुरुवात केली. अभंगाची रचना आहे. अनेक अभंग किंबहुना शिवरात्रीच्या अभंग जे केलेले आहेत ते नामदेवरायांनीच केलेले. शिवरात्रीच्या अभंगाची जी कथा आहे ती तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल नामदेवरायांच्या गाथेमध्ये, की महाशिवरात्रीच्या त्या चंडभिल्लाचं जे वर्णन केलेलं आहे अतिशय सुंदर असं सुरेख कथा आहे. ती सगळेच जर अभंगपाठ केले ना तर असे अगदी अतिशय सुंदर अशी त्याच्यात भावनिर्मिती आहे. म्हणून महाशिवरात्रीच्या अभंगाचंही चिंतन नामदेवरायांनी केलेलं आहे. आणि नामदेवरायांना जो अनुग्रह झाला म्हणजेच आत्मज्ञान प्राप्ती, अनुग्रह पदाचा अर्थ आहे आत्मज्ञान, आणि ते कुठे झालं असेल तर भगवान शिवजींच्या मंदिरात झालेलं, म्हणजेच औंढ्या नागनाथला. म्हणून भगवान नामदेवराय आणि महादेव यांच्यामध्ये पुष्कळचं असं प्रेम दिसतंय, तुम्हाला संबंध दिसतोय. तसा ज्या विसोबा खेचर औंढ्या नागनाथच्या मंदिरामध्ये सरळ सरळ पिंडीवरती पाय देऊन झोपलेले होते. आणि पिंडीवर पाय देऊन झोपलेले, तर पिंडीवर पाय देऊन माणसं शहाणी झोपतात का? त्याला तर पेताड माणूस म्हणतात आपल्याकडे. असं तर कुणी असं जर झालाच सापडलं असतं. पण पांडुरंगाने पाठवलं होतं त्यांना की जा औंढ्या नागनाथला जा आणि त्या ठिकाणी मंदिरामध्ये तुला एक साधू भेटतील आणि ते साधू तुला आत्मबोध देतील. पांडुरंगाने सांगितलेलं होतं. माने त्या पांडुरंगाची आज्ञा म्हणून ज्या व्यक्तीला प्रत्यक्ष सगुण साक्षात्कार आहे देवाचा, ही सामान्य गोष्ट नाही. कुठं आपल्याबरोबर देव बोलतो का? आपल्याबरोबर देव बोलतो का? नाही. पण नामदेवरायांच्या बरोबर पांडुरंग प्रत्यक्ष बोलायचा. प्रत्यक्ष नामदेवरायांनी नैवेद्य दिला तर प्रत्यक्ष खावा. जे काही गोष्टी त्यांच्यामध्ये अशी हितगुज चालायची. आणि पांडुरंगाने परत परत सांगावं कोणाला? नामदेवरायांना. आणि नामदेवा तू माझ्या संगतीत आहेस याच्यात काही शंका नाही, पण तू मला जाणत नाहीस.
तू मला ओळखत नाहीस. आणि ही वस्तुस्थितीच होती. नामदेवराय ओळखत नव्हते, पांडुरंगाला ओळखतच नव्हते. वरून पाहत होता. आपली बी सुद्धा ओळख अशीच चाललेली. आपले जेवढे फोटो आहेत ना त्याच्यावर आपण ओळखतो एकमेकाला. हा हा म्हणजे असा फोटो काढला म्हणून तर लोक जास्तीत जास्त आता सेल्फी काढतात. ओळखण्यासाठी काय करतात, सगळं कुठेही गेलं की थांबा 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 म्हणले फोटो काढा. फोटो काढले की कशावरून ओळख. फोटोनी ओळख नाही, फोटोनी शरीराची ओळख होते. तुमची ओळख कुठं होते. म्हणून माणसं माणसांना ओळखतच नाहीत. माणसं देवालाही ओळखत नाहीत, माणसं संतांनाही ओळखत नाहीत आणि माणसं माणसांनाही ओळखत नाहीत. कुठे ओळखतात तेव्हा. आपल्याला फक्त त्यांचा वरचा भाग माहीत असतो. ज्याचे फारच संबंध आला घनिष्ठ तरच ओळखतो तो, नाहीतर नाही. व्यक्तीची ओळख ज्ञानावरून ठरते, त्याच्या ठिकाणी असणाऱ्या भक्तीवरून ठरते, त्याच्यावरच्या असणाऱ्या वैराग्यावरून ठरते. पण ते तर सगळं आत्मनिष्ठ असतं, म्हणजेच अंतःकरणनिष्ठ असतं. वैराग्य, भक्ती, ज्ञान हे प्रगट पसारा थोडाच आहे याचा तेव्हा. हे तर अंतरातला भाग असतो. माणसं बोलतात तशी बी असतात असंही काही नियम नाही. कारण त्या बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये, वृत्तीमध्ये पुष्कळचं अंतर असतं. म्हणून फार बडबड करणारे त्या बडबडीसारखे असतात असंही काही नियम नाही. करतात ते, पण मग म्हणून अंतर्वृत्तीचा अशा प्रकारचा परमार्थ करावा लागतो. पहा, नामदेवरायांचा आणि भगवंताचा परिचय फक्त फोटोवरूनच होता, म्हणजे नाम आणि रूप. पांडुरंगाचं रूप आणि पांडुरंगाचं नाम, बस नामदेवरायांना एवढंच ज्ञात होतं. ते म्हणूनच नामदेवरायांना म्हटले मला तू ओळखत नाहीस, काय करावं लागेल तुला. जा म्हटले औंध्या नागनाथला जा. काय होईल त्या ठिकाणी, तिथे एक साधू बसलेले तर त्यांची भेट घे. काय करतील साधू म्हटले, ते साधू तू माझी ओळख करून देतील. इतक्या लांब कशाला जायचं. देवा तू नाही ओळख करून देऊ शकत का मला, तुझी ओळख तू नाही करून देऊ शकत का. ते म्हटले नाही, कारण हा माझा अधिकार नाही. देव, संत आणि जीव अशी परंपरा आहे. देव देवाच्या महिमेत असतो, तो कोणाला त्याचा परिचय करून देत नाही. महादेवाने सुद्धा परिचय करून नाही दिला. महादेवाने परिचय करून दिला एका ठिकाणी, पार्वती मातेला परिचय करून दिला, पण ती कथा थोडीशी वेगळी आहे. नारद महर्षी म्हटले होते, भगवान शिवजी घरामध्ये नाहीत हे पाहून नारद महर्षी आले. आणि नारद महर्षी आल्यानंतर ते नारायण नारायण म्हटले, कुठे गेले महाराज, कुठे गेले आपले. ते म्हटले, आता तुम्हाला तर माहिती महाराजांचा काय तपासच नसतो, कुठेही जातात काय. ते म्हटले, काय नाही, तुमचे महाराज जरा बनीलच आहेत. पण महाराज म्हणजे शिवजी बनील कसं काय होतील. म्हणतात ते भोळे, पण तसे भोळे नाहीत ते. म्हणजे कसे आहेत. अहो तुम्हाला काहीच सांगितलेलं नाही, जे परम गुह्य सांगायला पाहिजे ना, तुम्हाला उपाशी ठेवलंय. सगळ्या दुनियाला सांगतात. असं म्हटल्यानंतर मग पार्वती माता त्यावेळेला फेटल्या. आणि मग पार्वती मातेने ते आत्मज्ञानाचा जो विचार केलेला आहे. आपला विषय असा होता की भगवान शिवजींनी आत्मज्ञान कोणाला दिलं. त्यांच्यापासून संप्रदाय सुरू जरी झाले तरी आत्मज्ञान त्याच्यात असं आहे. ते का नाही देत, तर ते स्वतः का देत नाही, तर देवाला देण्याचा अधिकार नाही. मग पार्वतीला कसं काय दिलं, तर तिथं विचारल्यावरती देण्याचा अधिकार आहे असं म्हटलेलं आहे. शास्त्र म्हणतं, जोपर्यंत कोण तुम्हाला विचारत नाही तोपर्यंत त्याला सांगायचं नाही. इदंतेन तपस्कायण भक्ताय कदाचन न चाशुश्रूषवे वाच्याम न च माम योभ्यसूयती. असा जर विचारत नाही तर कशाला सांगायचं त्याला. त्याला गरजवंत नाही तो. आणि दुसरी गोष्ट, शिष्यत्व भाव धारण करून आला तर शिकवावं असं त्याच्याकडे त्याच्या तोंडात नाही घालायचं. तर त्याला शिष्यत्व भाव नाही, काही नाही, म्हणून त्या व्यक्तीलाही सांगू नये. म्हणून देवही स्वतः सांगत नाही, देव सांगतच नाही असं नाही. भगवद्गीता कोणी सांगितली. भगवद्गीता काय ज्ञानच आहे. कोणाला सांगितले, अर्जुनाला. का सांगितली, शिष्यस्तेहम शादिमांतम प्रपन्नम असं म्हटलं. कार्पण्य दोषो भात स्वभाव शिष्यस्तेहम शादिमांतम प्रपन्नम असते. तर ज्या मी तुझा शिष्य झालो आहे,
त्यावेळेला मग तो देव नसतो, तर तो संत होतो किंवा गुरु होतो. नामदेवरायांना ज्ञान दिलं ते विसवाखेचरांनी, आणि मग कुठे दिलं तर औंढ्या नागनाथला दिलेलं आहे. मग औंढ्या नागनाथमध्ये, म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा नामदेवरायांचा आणि पांडुरंगाचा काय आपला भगवान शिवजींचा काय संबंध आहे हा विषय प्रतिपादन करतो आहे. तर मग भगवान शिवजींच्याच मंदिरात त्याच परमात्म्याचं ज्ञान म्हणजे बाणेश्वर भगवंताचं, बाणेश्वर काय, औंढ्या नागनाथ काय आणि परळी वैजनाथ काय, सगळा महादेव एकच आहे. त्याचे लिंग वेगळे, प्रार्थनेसाठी वेगवेगळे केले, किंवा त्याचे ज्या ज्या ठिकाणी मंदिरं झालीत शिवलिंग आहेत. या विशेष करून भारत मातेच्या भूमीवरती अनेक शिवलिंग आहेत, अनेक अनेक मंदिरं आहेत. भगवान शिवजींची अनेक मंदिरं आहेत आणि गावोगावी मंदिरं आहेत. प्रत्येक गावात मंदिरं आहेत. काही मंदिरं जी आहेत ना त्याच्यामध्ये भगवान शिवजी, काही वेळेला पांडुरंगाचं मंदिर नाही काही ठिकाणी, पण शिवलिंग म्हणजे शिवजींची मंदिरं असलेले असं दिसून येतं. पांडुरंगाचं मंदिर नाही, मग नंतर गावकऱ्यांनी कुठं बांधलेले असेल, पण शिवजींची मंदिरं आहेत. एक शिवजींचं आणि एक हनुमंतरायांची मंदिरं तुम्हाला पुरातन आणि गावी दिसतील. हनुमंतरायाची मंदिरं नाही असं गाव नाही, कारण लग्नच लागायचे नाही. आणि हनुमंतरायांना वेशीवर का व्हायना पण नेऊन बसवलेलं आहे. तर तेव्हा आतमध्ये ज्या वेळेला नामदेवराय औंढ्या नागनाथला आतमध्ये गेले, प्रवेश करतायत, आतमध्ये भगवान शिवजींचं दर्शन घेतलं. आणि भगवान शिवजींचं दर्शन घेतल्यावर पाहिलं तर आतमध्ये एक गृहस्थ आहे, तो चपल्यासहित पाय या पांडुरंगाच्या पिंडीवर टाकून असा आडवा झोपलेला होता, सरळ सुद्धा नाही. तेव्हा नामदेवरायांच्या लक्षात आलं याने घेतलेली, आणि घेऊन हे पडलेलं दिसतंय. पण मग आतमध्ये पाहिलं तर तिथे कोणीच दिसलं नाही बा, आत कोणी दिसलं नाही. पण मग जय भोलेनाथ केलं, दर्शन घेतलं नामदेवरायांनी. येत जावा म्हटलं बा, भगवंतांनी सांगितलं इथे काय, पण ते नाही. म्हणून बरं ही व्यक्ती दिसली, पण ते व्यक्ती ते नाहीत जे साधू सांगितलेत ना आपल्याला. आणि आपण साधू कसं पाहतो, साधू चपल्यासहित पिंडीवर पाय दिलेले असले साधू कधी पाहिलेत का तुम्ही? आणि याला साधू तरी कोण म्हणेल असं आहे. आपल्या साधूचं लक्षण वेगळं आहे की जास्त अध्ययन करत बसलेला, जास्त तपश्चर्या करणारा, भगवी कपडे घालणारा, याला गंधविंद माळा, हे आपल्या साधूंचं काय लक्षण आहे असं. किंवा कमंडलू पाहिजे, दंड पाहिजे असा, किंवा जटा वाढलेल्या पाहिजेत अशा, जटा धरण्यासाठी मागं 2-4 माणसं पाहिजेत. हे काय साधूचं लक्षण? हे साधूचं लक्षण नाही. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं आहे, हे सेल्फी झाला म्हणजे फोटो झाला. फोटो वेगळा आहे आणि अंतरंगातला साधू, कारण त्याच्यात या वृत्तीवरून ठरतो. संत कशावरून ठरतो? वृत्ती. संत जातीवरून ठरत नाही, वर्णावरून ठरत नाही. कोणत्या वर्णात जन्माला आला, कोणत्या जाती, काही देणं घेणं नाही. पानवारकरी संप्रदायाची काढा नाही आधी, तुम्हाला सगळे वर्णाभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मजपासी, असं सांगा ना तुम्ही कोणीतरी. किंवा असं असं याच्यामुळे पावन झाले, कोणी पावन नाही. म्हणून मग कशाने बनते तर ते एक संतत्व नावाची ही एक वृत्ती आहे. संतत्व काय? व्यक्ती नाही, त्या व्यक्तीच्या आश्रयाने वृत्ती राहते. वृत्ती ही स्वतंत्र राहत नाही. जशी राजसत्ता स्वतंत्र राहत नाही, ती व्यक्तीच्या आश्रयाने राहील. तशी संतत्व ही सुद्धा एक वृत्ती आहे, ती एखाद्या व्यक्तीच्या. आणि मग ती व्यक्ती कोण तर बहुत अतिशय पुण्यवंत असते, पूर्वजन्मामध्ये ज्यांचे पूर्ण साधना घडले, तर अशा कोणी व्यक्ती. कारण सगुण साक्षात्कार निर्गुण साक्षात्कारात पर्यंत पोचलेल्या, आणि त्यांना सगुण अथवा निर्गुण म्हणजे भगवंताची ही जी दोन्ही रूपं आहेत, भगवंत हा म्हणजेच देव हा म्हणजेच महादेव हा सगुण आहे आणि निर्गुण आहे. निर्गुण हे त्याचं मूळचं स्वरूप आहे आणि सगुण हे नंतर धरलेलं रूप आहे. म्हणून रूपाला सगुण रूप जे आहे तर ते वेगळं आहे.
आम्हाला परिचय कसा होईल? त्या नामदेवरायांना परिचय करून देण्यासाठी मग नामदेवराय बाहेर निघाले मंदिराच्या. त्याच वेळेला आवाज आला मंदिरातून, अरे नामा, देवाने पाठवलं ना तुला, पांडुरंगाने पाठवलं ना तुला. ते नामदेवरायांनी परत डोकून पाहिलं तर आतमध्ये तर दुसरं कोणीच नाही. बरं, हाच माणूस म्हणतोय, पण हा माणूस तो साधू नाही, कारण हा भलतच दिसतोय काहीतरी. ते म्हणले आपण हाक मारली का? ते म्हणले हा हा मीच मारली, वय झालं जास्त, जिकडं जाईल तिकडं तोल जातो, तसंच पडतोय म्हणून तर पडलं. हा म्हटले मग बरोबर आहे, काय झालेलं आहे, तोल जाऊन का व्हायना हे बाबा पडलेले आणि हेच ते कोण येतं, साधू दिसतात. म्हणून नामदेवराय आतमध्ये गेले तर पिंडीवरती चपल्या तशाच, आणि त्याच्यावरून असे झोपलेले हे आमचे विसोबा काका, आपलं हे विसोबा खेचर, बरोबर आहे. तर त्या विसोबा खेचरांची ती विसोबा खेचर विसोबा काका असंही म्हटलेलं आहे. आणि मग त्यांनी ते पाय देऊ ते म्हटले, मग बाबा असं कसं काय बाबा पडले तर असे? म्हणजे आता पडल्यावर कसंही पडतंय माणूस, तुला काय असं वाटतं? ते म्हटले काय नाही, पांडुरंगाने पाठवलं ते आपण. हो म्हटले, मीच माझ्याकडेच पाठवलेले, असं आपण आलं. बरं म्हटले, मग आता पहिल्यांदा एक काम करतो, दर्शन तर नाही घेणार, पण पिंडीवरचे कोणत्याही आस्तिक माणसाला पिंडीवर पाय दिलेला आवडत का? आवडेल? महादेवाला आवडतो का? महादेवाला पिंडीवर पाय दिलेला आवडतो का? तुम्ही त्यांच्या कथा नाही वाचल्या. एकदा काय झालं, एक वनामध्ये अरण्यामध्ये एक चोर चाललेला होता, आणि चोर चाललेला होता तिथं जवळची गावं पाहिली तर तिथं काही त्याला काय भेटलं नाही. आणि भेटलं नाही म्हणून त्या चोराने काय केलं, घरी जायचं तर पण मोकळ्या हाताने जायचं म्हटल्यावर रोजंदारी तरी पडली पाहिजे. कोणाला? चोर. मग त्यांनी ते महादेवाचं मंदिर पाहिलं तर तिथं ते गळती होती, ते पाणी टिप 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 पडण्यासाठी वर लावलेलं तांब्याचं भांडं, त्याला गळती म्हणतात. दुसरीकडे काय नाव आहे का आणखीन? नाही का? माहितीच नाही. गळती. तर ती गळती ती अशी टिप 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 पाणी पडणारी, पण ती अशी वर बांधलेली होती, बरीच वर. त्या चोराच्या काय हाताला येईना, आणि हाताला येईना म्हटल्यावर त्या चोराने काय केलं, नाही पाया पडणारा माणूस चोर म्हणजे काय नास्तिक असतो का? चोर असं समजू नका, चोर नास्तिक असतात. आमच्याकडे तिकडे ओंकारनगरला चोर आले तिथे, तर त्यांनी चोरी करायला जाताना नारळ फोडून गेले. एक वस्तुस्थिती बरं का. खरोखर ते आले, दर्शन घेतलं, हे लावलं, कारण भवानी व्यवस्थित झाली पाहिजे. कोणाची? शेवटी त्यांचा बी धंदाच आहे ना हो. ही वस्तुस्थिती बरं का. एकदा असं घडलेलं, काही वर्षापूर्वीची गोष्ट. तिथं चोर आल्यावर त्यांनी काय केलं, ते नारळ फोडून गेले होते. तर ते म्हणजे याचा अर्थ चोरसुद्धा आस्तिक असतो. त्या महादेवाच्या पिंडीवर काही नाही पाय दिला, पण ते हातालाच येईना ना. त्यांनी प्रयोग करून पाहिले, शेवटी धडपडून नाईलाजाने पिंडीवर पाय दिला, आणि पाय देऊन मग ती काढली. त्यावेळेला भगवान शिवजी प्रसन्न झाले आणि प्रगटच झाले. ते म्हटले, बास, आत्तापर्यंत सगळे लोक माझ्याकडे यायचे, ते डोकेच ठेवायचे, पण तू आला आणि पाय ठेवले. म्हणजे भगवान शिवजी एवढे प्रसन्न झाले त्या चोरावरती. आत्तापर्यंतचे लोक कसे काय करायचे, नुसते डोके ठेवायचे, आणि आत्ता ह्या चोराने काय केलेलं आहे, पाय ठेवलेला आहे. कोण भारी आहे? याला म्हणतात चित्ताची सरळता. कोणाच्या? भगवान शिवजींच्या. त्यांना उगाच भोळे नाही म्हणत, भोळे नाव सार्थक केलेलं आहे त्यांनी, म्हणून ते भोलेनाथ असं म्हटले. भोळा महादेव पाहे भोळा भाव, एक सरे जीव उद्धाराया. नामदेवराय दुसऱ्या अभंगात म्हणतात, भोळा महादेव पाहे भोळा भाव. याचा भोळा भाव पहा ना काय आहे तो, सगळ्या जीवांचा उद्धार करणारा. त्या म्हणून पांडुरंगा या महादेवाचा आणि पायाचा तसा संबंध आहे, म्हणजे पूर्वीपासूनच आहे. हा पायाचा दुसराही संबंध इथे आला, की जसे विसोबा खेचरांनी पाय पिंडीवर टाकलेले आहेत आणि झोपले. नामदेवरायांनी म्हटले, अहो महाराज, हे चांगलं नाही वाटत हो. नामदेवरायांच्या चित्तामधला भाव आहे. आणि विशेष करून सगुण भक्त जो आहे ना, तो सगुणाची कधीच विटंबना होऊ देणार
नाही. म्हणून त्याला असं काही झाल्यावर ते आवडत नाही आणि तो त्याच्या वृत्तीचा भाव आहे, तर चांगली गोष्ट आहे, त्याच्यात काही शंका नाही. पण ही एक परिच्छिन्न वृत्ती असते, म्हणजे तोकडी वृत्ती असते. कारण सगुण साकार रूपाला देव समजतो, ही चांगलं जरी भाग असेल तरी सगुण साकारच परमात्मा आहे असा नाही, तो फक्त साकार रूपातच आहे असा नाही, तर तो निराकार सुद्धा आहे. निर्गुण निराकार परमतत्व स्वरूप तो परमात्मा. म्हणून नित्य जर काय असेल तर तेच आहे. खरं तर पहा, आपलं हे निर्गुण निराकार रूप खरं आहे का हे आत्ता असतो बसलेलं आपलं खरं आहे? तुमचं पाठीमागचं जे रूप होतं ते तुमचं नाश पावलं आणि आता तुम्ही साकार रूपामध्ये आलेले. हेही रूप तुमचं काय आणि माझं काय काही दिवसामध्ये नाश पावून जाईल आणि पुन्हा दुसरं एखादं रूप. जर नाहीच, अज्ञान नाहीच गेलं, परमार्थ केल्याने देव भेटतो असं नाही, अज्ञान गेल्याने देव भेटतो. म्हणजे अज्ञानाचा नाश झाल्यावर निर्गुण निराकार तत्वाची प्राप्ती होते, त्यावेळेला जीवदशा जाते. नाहीतर जीवदशेचा नाश होत नाही, जीवदशा अखंड राहते. परत परत जन्म घ्यावे लागतात. परमार्थ करणाऱ्याला सांगतो, म्हणजे परमार्थ करतो म्हणजे फार चांगलं झालं असं नाही, त्याच्यातही काय इच्छा करतोय तो देव जाणे. सकामतेला धरून करत असेल तर त्याचे जन्म नाही जात, भोग मिळतात त्याला अनेक ते महाव. कारण पुण्य जसं करेल तसे भोगाच्या प्राप्ती होतील, पण जीवदशेचा नाश होत नाही. आणि म्हणून मग योग्य आणि यथार्थ परमार्थ करावा लागतो. असं नाही की कसा बी केला तरी चालतो, आमचा बी देवदेव चाललाय आणि तुमचा बी चाललाय, असं नाही. ते देवदेव मग त्या कारण देव काय आहे हे देवाला जाणण्यासाठी एक दुसरा भाग शास्त्राने प्रतिपादन केलेला आहे, ज्याला तत्वज्ञानाचा म्हणतात. आपला विषय असा चाललाय की साधारण भक्ती करणाऱ्या माणसाला सगुण भक्ती आवडते, कारण त्याची बुद्धी जड असते. म्हणून त्याला आकारवान देव पाहिल्यावर बरं वाटतं. निराकार देवापर्यंत पोचत नाही, कारण देवाला आकारच नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, तूही रघुराया. तुझ्या ठिकाणी रंग नाही, रूप नाही असा, आणि हे तुझं मूळचं रूप आहे. पण हे जाणण्यासाठीची जी एक विशेष अंतःकरणाची स्थिती लागेल, तर किंवा ज्ञान तयार व्हायला पाहिजे त्या अंतःकरणामध्ये, ब्रह्मविद्या फलीभूत व्हायला पाहिजे, तर ती होत नाही. म्हणून जन्ममरण जात नाही. नामदेवरायांनी ते पाहिलं, म्हणून आस्तिक नामदेवराय हे महादेवाच्या पिंडीवरच्या चपला त्यांनी नाकारल्या, पाय नाकारले. मग महाराजांचं खरं होतं का? महाराजांचं खरं आहे असं नाही, पण महाराजांना हा दाखवायचं आहे की भगवान शिवजी काय आहे, भगवान शिवजी काय, आणि ते कुठे कुठे नाहीत. ते आमच्या भक्त प्रल्हादाने असं म्हटलं होतं की का तुझा नारायण नारायण सारखा करतोस, तो नारायण आहे कुठे? तेव्हा त्या भक्त प्रल्हादाने सांगितलं, म्हटले हिरण्यकश्यपूला, त्यांच्या वडिलाला, की माझा नारायण नाही अशी एखादी जागा नाही, तर तो सगळ्या ठिकाणी ओतप्रोत भरलेला आहे. जो विठ्ठल काय म्हटले, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. तसाच विठ्ठल म्हणजेच नारायण. तो कुठे नाही, कुठे नाही. पण आता जसा मी इथे बसलेलो आहे, मग मी इथे बसलेलो आहे, तर या माईकमध्ये माझी उपस्थिती आहे का? सगुण रूपात, सगुण रूपाने मी इथे आहे, माझा आकार वेगळा आहे आणि हा माईक वेगळा आहे, बरोबर आहे का नाही? का माईक मी आहे, माईक मी आहे का? मी माईकवरून वेगळा आहे आणि तुमचा विठ्ठल जळी स्थळी भरला, तर असं कसं काय होतं? महादेव सुद्धा मंदिरात आहेत, आणि मंदिरात आहेत ते बाहेर आहेत का? नाही. म्हणजे महादेव जेवढे मंदिरात आहेत तेवढेच आहेत, बाहेर आहेत का? मंदिराच्या बाहेर, मंदिराच्या बाहेर असते तर आपण बाहेर सुद्धा पाया पडलो असतो. आपण कुठं पाया पडायला जातो? मंदिरात. मंदिरात गेल्यावर पाया पडतो, बाहेर आल्यावर शिव्या देतो, हा भाग वेगळा. कारण बाहेर काय नाही, महादेव नाही. कहाँ पगडारू सबही, कहाँ पगडारू सबही अनेरा, देखा तो सब वही ने घेरा. सर्वत्र परमात्मा आहे, पण याचं विशेष ज्ञान व्हावं लागतं, सामान्य ज्ञाननी नाही काम करत.
ज्ञानामध्ये बी सामान्य आणि विशेष. सामान्य ज्ञान असेल तरी तो मग सामान्य ज्ञान म्हणजे त्याला सामान्य ज्ञान ही प्राप्ती करू देत नाही. म्हणून विशेषत्वाने ज्ञान. नामदेवरायांना सर्वत्र परमात्मा आहे असं कदाचित ऐकलं बी असेल त्यांनी, पण आत्ता तिथंची परिस्थिती दिसती ती भीषण आहे. म्हणून पाय उचल. मग त्यांनी विसोबा खेत्रांनी सांगितलं, एक काम करा, हे जाऊ द्या, माझे पाय उचला आणि काय करा, बाजूला ठेवून दे नामा. त्या विसोबा खेत्रांनी विसोबा खेत्रांचे पाय नामदेवरायांनी उचलावेत आणि बाजूला ठेवून दिलेले. दुसऱ्या बाजूला ठेवल्याबरोबर खालून एक महादेवाची दुसरी पिंड तयार झाली आणि दुसरी त्या पिंडीवरती पुन्हा पाय तिथं आले. पहिली पिंड होती तिकडल्या बाजूला, तिथले पाय उचलले आणि जसे आपण 4 दिशांना एका व्यक्तीला किती दिशेला फिरवता येईल, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, त्या ज्या ठिकाणी पिंडीवर पाय होते ते उचलले बाजूला ठेवायचे. म्हटलं की त्याचा काय झाला, 25% भाग गेला. आणि दुसऱ्या बाजूला काय होणार, नेऊन ठेवायचे. ठेवल्याबरोबर असे बाजूला झाले तर पुन्हा खालून पिंड उत्पन्न झाली आणि या विसोबा खेत्रांचे पाय वर, डोकं खाली आणि चपल्यासहित पाय पिंडीवर. ते म्हटले बा असं कसं काय झालं, आता तर पिंड नव्हती. पण असं म्हटलं जुनी एखादी असेल तर नामदेवरायांच्या डोक्यात. नामदेवरायांनी परत त्या तिथले पाय, त्यांचे विसोबा खेत्रांचे पाय उचलले. परत म्हटले बघ तुला वाईट वाटत असेल तर दुसरीकडे ठेव. मग तिसऱ्या बाजूला फिरवलं, पूर्व पश्चिम दक्षिण. आता काय करायचं म्हटलं, तिथं ठेवले तर पुन्हा बाजूला होत आहेत, तर खालून एक पिंड तयार झाली आणि त्या पिंडीवरती यांचे पाय, चापल्यासहित पाय. नामदेवरांचं डोकंच काम करणार बुवा, आता एक जागा राहिली बुवा. म्हणून पुन्हा पाय उचलले आणि दुसऱ्या बाजूला ठेवलं. ठेवल्यावरती पुन्हा तिथून पिंड उत्पन्न झाली आणि मग त्यावेळेला नामदेवरायांना साक्षात्कार झाला. यांनी पाय जिथे ठेवले तिथे महादेवाची पिंड आहे. असं नाही की यांनी पाय पिंडीवर ठेवलेले. महादेवाने स्वतः काय केलेलं आहे, यांचे पाय उचलून धरलेले चपल्यासहित. देव चरणीचे रजवंदी शूळ पाणी, नाचती कीर्तनी त्यांचे माथा. चरणीचे रजवंदी शूळ पाणी. शूळ पाणी म्हणजे कोण, भगवान शिवजी. वंदी शूळ पाणी, नाचती कीर्तनी त्यांचे माथा. त्यांच्या कीर्तनामध्ये हे नाचतात, देव नाचतात. म्हणून देवच यांचे पाय संतांचे वरती धरतात. हे नामदेवरायांना कळालं. म्हणून देवाचा आणि संतांचा भाग असा आहे. यांनी नाही पिंडीवर पाय दिले. नामदेवरायांच्या चित्तामध्ये असणाऱ्या सगळ्या भेदांचा नाश झाला. जो जीवाच्या चित्तात राहतो, भेदाला चित्तात बाळगून देवाचा साक्षात्कार नाही होत. भेदाच्या नाशाने देवाचा अज्ञानाचा नाश झाला की भेदांचा नाश होतो. आणि भेदांचा नाश म्हणजे भेद हे कार्य आहे अज्ञानाचं. अज्ञानाच्या पोटात भेद राहतात. देशतः कालतः वस्तुतः स्वगत सजातीय विजातीय आणि जीव ईश्वर आणि जड यांच्यामध्ये येणारे 5ही प्रकारचे भेद. जीव जीवाचा, जीव ईश्वराचा, जीव जड जडाचा, जड जीवाचा आणि ईश्वर जीवाचा. तर असे 11ही प्रकारचे भेद नामदेवरायांचे तिथं मावळले. याला म्हणतात देवाचा, पांडुरंगाची ओळख झाली. पांडुरंगाची झाली का महादेवाची? पांडुरंगाची झाली, महादेवाची एकच आहे. म्हणून पांडुरंगाची काय आणि महादेवाची काय, पण ही ओळख. म्हणून त्याच्या निर्गुण तत्वाची ओळख नामदेवरायांना झाली. कोणाच्या, जे हा साकार स्वरूपामध्ये, साकारामध्ये भेद राहतात. म्हणून महादेवाचा अवतार आहे, आकार आहे तो वेगळा. महादेवाचा आकार जो आहे तो वेगळा. पांडुरंगाचा पाहिला तर पांडुरंगाची मूर्ती वेगळी दिसते, त्याच्यामध्ये वेगळी आहे. ब्रह्मदेवाची पाहायला गेला तर विशेष करून या 3 देवांचा विचार केला जातो. ब्रह्मदेवाची मूर्ती पाहिली तर ती वेगळी. पूर्वी त्याला 5 तोंड होती ब्रह्मदेवाला, नंतर त्याची 4 राहिली. ही 4 तोंड असणारा ब्रह्मदेव वेगळा, महेशजी वेगळे आणि भगवान विष्णूही वेगळे.
आणि जर शोधायला गेले तर 3 नसून एकच आहे. म्हणजे महादेव काय, म्हणजे भगवान विष्णू काय, हे नाही, हे भिन्न नाहीत, तर ते एकच आहे. म्हणून ज्यांना पांडुरंगाचा अंतरंग कळाला त्यांना महादेवाचाही अंतरंग कळालेला असतो. असं नाही की मग महादेव कळायचे राहिले. किंवा अन्य संप्रदायात पंचायतन देवता मांडलेल्या आहेत. 5 प्रकारच्या देवतांचा विचार केलेला आहे. गणपती, देवी, सूर्य, हरी आणि हरी. गणपती नंतर देवी, देवीमधली सगळी रूपं तिची. सूर्यदेवता भगवान शिवजी आणि भगवान विष्णू. तर यांना पंचायतन देवता असं म्हणतात. आणि या 5ही देवतांचे स्वरूप जर पाहायला गेला तर एकच आहे, आणि त्यांचे आकार पाहायला गेला तर वेगवेगळे पाहायला मिळते. म्हणून देवाचा आकार वेगळा आहे. पण साधारण माणसाची इथपर्यंतच ज्ञान आहे त्याला, कारण तो शास्त्र कधी शिकतच नाही. माणसं शिकतात फार. काय शिकतात? लौकिकातला अभ्यास फार शिकतात. म्हणजे एवढे सारे कॉलेजेस तयार झाले ना, आता तर कितीतरी फॅकल्टी झाले. या फॅकल्टीला आता तुम्हाला आम्हाला तर फॅकल्टीसुद्धा कळत नाही, एवढ्या फॅकल्टी त्यात खोल गेलेल्या आहेत. तर म्हणजे एका सब्जेक्टच्या विषयाच्या त्याच्यामध्ये इतक्या खोली गेलेल्या आहेत. सायन्समध्ये बी फार मोठी प्रगती त्याच्यातली. आणि मग त्याच्यामधले ते गेलेले तर त्यांना त्याच्यामुळे काय होईल? त्याच्यामुळे पोटापाण्याची व्यवस्था होते. शिक्षण झालेल्या माणसाची पोटापाण्याची व्यवस्था चांगली होईल. एखादा MD झाला तर वाईट आहे का? वाईट नाही, पण त्याला फक्त एवढीच कला कळेल. कोणती? पैसे कसे मिळवायचे किंवा मिळतील, याच्यापेक्षा दुसरं ज्ञान नाही. दुसरं ज्ञान आहे ना म्हटले, शरीराचं महाराज. ते शरीराचं ज्ञान काही कामाचं, कारण मृत्यू टळत नाही ना कोणाचा? त्याचा स्वतःचा. म्हणून कोणतंही हे अविद्येतली ज्ञानशास्त्र म्हणतं. तुम्ही कितीही या लौकिकातलं अध्ययन केलं तरी याच्यामुळे फार तुम्ही PhD झाला, MPhil झाला, CA झाला, ICW झाला, MD झाला, आणखीन कुणी झाला, तरी याचं मरण चुकलं नाही. हा मरणार आहे. आणि मग मरण्याच्या आधी मरणमारी नावाची एक विद्या आहे शास्त्रात आलेली, जे अध्यात्मशास्त्रामध्ये आहे. ती केमिस्ट्रीमध्ये नाही, फिजिक्समध्ये नाही, ॲनाटॉमीमध्ये नाही, फिजिओलॉजीमध्ये नाही. मग ही कुठे आहे? अध्यात्मशास्त्र नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एत ज्ञानमिति प्रोक्तम तज्ज्ञानम तज्ज्ञानम अन्य यततन्यथा. फक्त एक अध्यात्मज्ञान आहे. अध्यात्मज्ञाने विन जात्यंदतो असं आहे. व्याकरणी चोटा तर्की अति गाढा, अध्यात्मज्ञान विन पुढा जात्यंदतो असं म्हटलं. म्हणजे अध्यात्मज्ञान हे उत्पन्न जर नाही झालं, लौकिकामध्ये सुद्धा हे कीर्तन प्रवचन करून मोक्ष मिळत नसतो. हजारो कीर्तन करा, हजारो प्रवचन करा, याचा मोक्षाशी काही संबंध नाही. याचा आता नवीन सुधारणेनुसार, नवीन लोकांनी लावल्यानुसार पोट भरण्याशी किंवा मान प्रतिष्ठेशी संबंध आहे. बस, मोक्षाशी संबंध नाही. मान मिळतो एवढाच भाग आहे. मान प्रतिष्ठा फार झाला तर लोक पैसे बी देतात, आता तसं काय अडचण नाही. पण मोक्ष मिळणार, सुटणार नाही, म्हणजे जीवदशा जाणार नाही. काय त्या ज्ञानाला मातीत घालायचं बाई इकडे तरी काय त्याच्यापासून काय पडलेलं आहे असं म्हणा. अध्यात्मज्ञान हे भिन्न आहे, आणि हे वरचं जे ज्ञान आहे ना ते फार लटका आहे. परमार्थामध्ये सुद्धा खोली मिळणारे, खोली घेणारे फारच कमी माणसं आहेत. बहुतेक सगळे वरचे चाललेले आहे. वरून काम चाललेलं आहे सगळं. नाही तर मग पोचला तर कुठे पोचेल? सगुण साक्षात्कारापर्यंत गेला. सगुण साक्षात्कार झाला तरी त्याला देवाची प्राप्ती नाही झाली नामदेवरायांसारखी, असा भाग आहे पहा. म्हणून महादेवाचं वर्णन चाललेलं आहे. मी तुम्हाला म्हणत होतो, नामदेवरायांनी असं केल्या, जे आतून खालून महादेवाच्या पिंडी तयार झाल्या, ज्या पिंडीवरती विसोबा खेचरांचे पाय वरती तरंगत आहेत असे वरती, आणि प्रत्यक्ष भगवान शिवजींनी ते पाय केलेले आहेत, धारण केलेले आहेत. नामदेवरायांना त्यावेळेला साक्षात्कार झाला. याच्यात पहा, या ठिकाणी नामदेवराय एक जीव यापणामध्ये धरू, आपण व्यक्ती असं धरू.
भगवान शिवजी म्हणजे लिंगाला आपण काय म्हणतो, शिवजीच म्हणतो का नाही. त्या लिंगावरती चपल्या घातलेल्या आहेत, त्या चपल्याला आपण आपल्या भाषेत जड असं म्हणतो. जड पदार्थ म्हणजे चपल्या. भगवान शिवजी म्हणजे ईश्वर आहे ना. आणि विसोबा खेचर आपण थोडा वेळ एक व्यक्ती म्हणून जीव धरले तरी जीव, ईश्वर आणि जड हे तीन पदार्थ किंवा देहच जरी धरला तरी चालतो. कारण जीव हा देहावरून हा जड पदार्थ आहे ना, पण त्याच्यात सध्या चेतनत्व असल्यामुळे त्याला न म्हणता चपलीला जड म्हणा. म्हणून जड, जीव आणि ईश्वर हे तिन्ही भेद, त्याच्यापासून निर्माण होणारे 5 भेद लक्षात आले ना. तिघांचेच 5 होतात ना. ईश्वराचा म्हणजे शिवाचा आणि जीवाचा, शिवाचा आणि जाडाचा म्हणजे चपलीचा, चपलीचा आणि जीवाचा, आणि जाडाचा आणि जाडाचा करायचा असेल तरी तिथं 2-2 चपल्या आहेत. किंवा पिंडीला सुद्धा दगड एक संबोधू शकता तुम्ही आणि देव बी म्हणू शकता. म्हणजे जड जड जीव जीव तिथं 2 जीव आहेत उपलब्ध. नामदेवराय बी आहेत आणि विसोबा खेचर आहे, जीव जीव आहेत. तर तेव्हा हे 5ही प्रकारचे भेद त्या ठिकाणी दिसत नाहीत. कशाच्या दर्शनामध्ये, त्या भगवान ज्या वेळेला साधूंचं दर्शन झालं त्यावेळेला अरे जीव भेद नावाचा काही प्रकार अस्तित्वातच नाही. आणि हेही नाहीत बरोबर कोणत्याही एका विशिष्ट देशाचा भेद जो प्रतीतीला येतो, एका विशिष्ट देशात देव असतो असं नाही. म्हणून देशाचा भेद मावळतो. ज्या ठिकाणी अज्ञान जातं त्यावेळेला देशकृत भेदाचा नाश होतो. देश गेल्यावर जीव नित्यतेचा अनुभव घेतो किंवा सत्यत्वाचा अनुभव घेईल, व्यापकत्वाचा अनुभव घेईल. देशाचा भेद गेला की व्यापकत्वाचा अनुभव मिळतो, कालाचा भेद गेला की नित्यत्वाचा अनुभव मिळतो, आणि वस्तूचा भेद गेला की अद्वैत तत्वाचा अनुभव मिळतो. तत्वज्ञानामधला विषय आहे. म्हणून हा अनुभव नामदेवरायांना तिथंच प्राप्त झाला. काही गोष्टी अशा असतात की ज्या आपोआप संत कृपेत प्रगट होतात, आणि म्हणून ही आहे ती संत कृपा असते. भेदाचं ज्ञान आपल्याजवळ अगोदरच आहे, पण भेदाची निवृत्ती ही संत कृपेने होते. असे भेद आहेत हे माहीत असणं हे ज्ञान आहे, आणि कृपा झाल्याने भेदांचा नाश झाला. म्हणून माहीत असणं वेगळं आणि कृपा असणं वेगळं. नामदेवरायांच्यावरती काय झाली, तिथे कृपा झाली. कृपा म्हणून चित्तातला भेद मावळा, देशकाल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार तुकोबरा म्हणतात तसं हा भेद नष्ट झाला, आणि हा परमात्मा अखंड व्यापक आहे असा. म्हणून चला आमच्या नामदेवरायांना ही अनुभूती आली. त्याच नामदेवरायांनी कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज या अभंगाची रचना केली. पहा, सामान्य गोष्ट नाही. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीचं वर्णन करायचं ठरवलं तर ती व्यक्ती आहे कशी याचं पूर्ण अध्ययन करावं लागेल, अभ्यास करावा लागतो. महादेव आहेत कसे हे ज्ञान महादेवानीच म्हणजे विसोबा खेचरांच्या मार्फत नामदेवरायांच्या चित्तात भरून दिलेलं आहे. ते नामदेवराय भगवान शिवजींचं वर्णन करताना दिसतात. म्हणून भगवान शिवजींचं केलेलं हे वर्णन यथार्थ वर्णन आहे. आपलं वर्णन आहे ना, त्याच्यामध्ये दोष असतात. शास्त्र असं म्हणतं, म्हणून माणसाने जर वर्णन केलं, समजा आपल्याला म्हणजे असाचा अभंग आम्ही सुद्धा करू की, असे बरेच लोक असतात अर्धवटराव, जे काय करतात, देवाचे अभंग लिखाण करण्याचा प्रयत्न करतात. हे अभंग माणसाने नाही काय करता येत. त्याचं कारण मानवी बुद्धीमध्ये भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा, करणापाठ हे दोष राहतात माणसाच्या बुद्धीमध्ये. मानवाच्या बुद्धीत भ्रम आहे, म्हणून त्याने या भानगडीत पडायचं नाही. अभंगाला काही कमी का आपल्याकडे? सगळ्या संतांचे अभंग आहेत. आपण नवीन अभंगाच्या रचना नाही करायच्या आहेत. या अभंगाचं चिंतन करा. म्हणून भ्रम आहे आपल्या बुद्धीमध्ये, भ्रम आहे, भ्रमिष्ट बुद्धी. संतांच्या बुद्धीत भ्रम नाही.
आत्मज्ञानी चोखडी संत ही माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. तसं आत्मज्ञानाने चोखडे कोण आहेत? संत आहेत. म्हणून संतांच्या बुद्धीत भ्रम नाही, संतांच्या बुद्धीमध्ये विप्रलिप्सा नाही. फुगवून कोणासाठी सांगतील बरं? अव्वाची सव्वा सांगायची पद्धती आहे. एखाद्याचं वर्णन करायला गेलं, पाकिट थोडं जास्त भरायचं असलं तर ते काय करतात, त्या माणसाचं बराच वेळ वर्णन, अर्धा कीर्तन त्याच्यावरच घालवायचं. कशावर? वर्णन करत बसायचं. कशासाठी? याला म्हणतात फुगवणं, फुगवून सांगायचं. हे मानवी बुद्धीतला दोष सांगितलेला आहे. फुगून नाही सांगावं. काय त्याच्यापासून पण तुला बोलायचं ना तर संतांच्या विषयी बोल, नाही तर देवाविषयी बोल. माणसाविषयी एर पामराची काय म्हटलंय, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, एर मानवाची पामराची करू नये. त्याची माणसाची काय करावी? त्यांना मानवाची स्तुती नको, निंदाही नको, काहीच नको. देवाची स्तुती आणि निंदा सुद्धा म्हटलं बरं का. देव म्हटला निंदा करायची असली तरी माझीच करा, माझ्या भक्तांची काय करू नका. कारण देवाला नाही काय वाटत, पण देवाला भक्तांची निंदा केल्यावर म्हणजे आवडत नाही असं आहे. तो म्हणजे भक्तांची निंदा करायचीच नाही, काय पडले त्याच्या वाचून त्याला. तेव्हा म्हणून विप्रलिप्सा, फुगून सांगायचं, करणा पाठव, ऐकायचं एक, इकडलं ऐकलं वेगळं, सांगताना दुसरंच. आता ते म्हणजे कानपूर लाईन खराब झाली. मग खराब झाल्यावर काय परिणाम होतो? खराब झाल्यावर असं होतं की मग ऐकायला जर नीट नाही गेलं तर त्या दुसरंच काहीतरी त्याचा अर्थबोध होऊन जातो. आणि करणा पाठव आणि काय म्हटलं, प्रमाद म्हणजे चुकून दुसरंच काहीतरी सांगणं. असं होतं आपल्याकडून सुद्धा की सांगायचं होतं वेगळंच, पण माया सत्य सांगून गेला. सांगायचं होतं ब्रह्म म्हणजे ब्रह्म सत्य जगन मिथ्या करायचं होतं, पण माया सत्य ब्रह्म मिथ्या असं चालता बोलता बोलता होऊ, त्याला म्हणतात प्रमाद, म्हणजे चुकून घडणं असं. तर हे मानवी बुद्धीमध्ये होतं, संतांच्या बुद्धीत नाही. म्हणून संतांचं चिंतन आपल्याला करायचं, म्हणजे संतांनी केलेलं यथार्थ वर्णन. म्हणून नामदेवरायांचा हा अभंग यथार्थ कशावरून? संतांनी केलेला. कोणी? नामदेवरायांनी. नामदेवराय कोण? सगुण साक्षात्कारी आणि निर्गुण साक्षात्कारी. आणि ते कोणाचं वर्णन करतात? भगवान शिवजींचं वर्णन करतात. म्हणून या अभंगाला ही पार्श्वभूमी मिळाली की बा नामदेवरायांनी केलेलं हे वर्णन अगदीच यथार्थ असं आहे. म्हणून या वर्णनात बिनचुकता आहे आणि योग्य असं वर्णन केलेलं आहे. पण वर्णन करताना कोणतं वर्णन केलं बा आम्ही असं म्हणू? नामदेवरायांनी कोणतं वर्णन केलं आहे? तर हे सगुण परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. दोन प्रकार आहेत देवाचे, एक निर्गुण निराकार तत्वाचं. आता इथे जे वर्णन सुरुवातीलाच येत आहे, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. 5-6 दिवसामध्ये 6 दिवसांमध्ये अभंग पाठ झाला पाहिजे. 7 चरणाचा अभंग आहे, 7 चरणाचा आहे. म्हणजे एक तो या अभंग पाठांतरात राहील तुमच्या. आणि तो मालिकेमधलाच अभंग आहे, तसं काय अडचण नाही. सोमवारचे जे वाराचे अभंग घेतो आपण, त्याच्यामध्ये हा अभंग आलेला आहे. गेल्या वर्षीचा थोडा अवघड होता, तो काय बहुतेकांनी पाठ नाही केला. ओम नमो शिवाय आधी कावडी घेतली खांदी. पण म्हणजे त्याला 5-7 चरण होते. माऊली ज्ञानोबरायांचं सुंदर होता तो हे अभंग, अतिशय सुंदर. आणि माऊली ज्ञानोबरायांची आणि भगवान शिवजींची काय परंपरा आहे हे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे त्याच्यात काय प्रश्नच नाही. आणि वारकरी संप्रदायाचे आराध्य देवता कोण आहे? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोधा. गोरक्षास केला गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. म्हणून वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत भगवान शिवजीचं आहे आणि तिथून आलेलं आहे. म्हणून याच्यामध्ये फारच विशेषता आहे. म्हणून नामदेवरायांकडे आलेलं ज्ञान तरी कुठून आलं असं म्हटलं तर ते म्हणले विसोबाखेचं. विसोबाखेसरांकडे कोणाकडून आलं? मुक्ताईकडून. मुक्ताईकडून मला वाटतं माऊली ज्ञानोबरायांनी बोध दिलेला आहे. मुक्ताईने बी दिलेला आहे आणखीन काहींना. पण मग माऊली ज्ञानोबरायांकडे कुठून आलं? निवृत्तीनाथांकडून. निवृत्तीनाथांकडून कुठून आलं? निवृत्तीनाथांना कुठून आलं? गहिनीनाथ. गहिनीनाथांना गोरक्षनाथ बरोबर ना, गहिनी प्रसाद. आणि गोरक्षनाथांना
मच्छिंद्रनाथ. तर अशा प्रकारची ही पण. मच्छिंद्रनाथांना भगवान शिवजी. मग नामदेवरायांना ज्ञान कोणी दिलं? परंपरेने. साक्षात्कारण आणि परंपरेचं कारण. कारणाचे दोन प्रकार आहेत. परंपरेने कोण झाले? भगवान शिवजी झाले का नाही? म्हणजे नामदेवरायांना आत्मसाक्षात्कार घडवून देणारे भगवान शिवजीच आहेत. हे ज्ञान कुठलं आहे? भगवान शिवजींचंच. आणि म्हणून त्यांच्यापर्यंत येऊन पोचलं. म्हणून आपोआपच नामदेवरायांचं एक कर्तव्य ठरलं. कोणतं कर्तव्य ठरलं? या भगवान शिवजींचं. आपल्या परंपरेचं नाही वर्णन करायचं तर कोणाचं करायचं? म्हणून आपोआपच आपल्याच परंपरेचं भगवान शिवजींचं वर्णन म्हणजेच सांप्रदाय परंपरेचं वर्णन ठरलेलं आहे. म्हणून अशा आदिनाथांचं वर्णन करण्यासाठी या अभंगाची रचना झालेली आहे. आता त्याच्यात आपला विषय असा निघाला किंवा त्यातला कोणतं वर्णन चालू झालं. आता भगवान शिवजींचं कोणतं? तर भगवान शिवजींच्या सगुण रूपाचं वर्णन. भगवान शिवजींची सगुण आणि निर्गुण अशी दोन रूपं झाली. मग त्यातल्या सगुण रूपाचं वर्णन या अभंगामधून येत आहे. निर्गुण परमतत्वाचं वर्णन याच्यामध्ये माझ्या अजून अभंग वाचला त्याच्यामध्ये तसं सापडलं नाही. पण मग ते निर्गुण स्वरूपाचं वर्णन का करत नाहीत? तर याला म्हणतात नामदेवरायांचं वैशिष्ट्य. नामदेवराय हे भक्त होते आणि भक्त जरी तत्वज्ञानी बनले, आत्मज्ञान संपन्न झाले, तरी आमच्या संप्रदायामध्ये एक परंपरा अशी आहे वारकरी संप्रदायाची की त्याच्यात तत्वज्ञान ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा असं म्हटलं आहे. ज्ञान गिळोनी गावा आत बाहेर हिंडे आळी. टाळा टाळी लोपला नाद अंग अंगी मुराला छंद भोग भोगताची आटला भेद. ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा असं म्हटलं. तत्वज्ञान गिळंकृत करून पुन्हा आणखीन भगवंताची सेवा करताना दिसतात. मग आता भगवंताची सेवा निर्गुण निराकार तत्वाची सेवा करायची म्हटलं की समाधीला व्हावं लागते. अहंग्र ध्यान करायचं असेल तर काय करावं लागेल? निर्गुणाचं ध्यान करायचं असेल तर तुम्हाला कोणाशी बोलायची गरज नाही, चालायची गरज नाही, काही नाही. आपल्या साधनेमध्ये तो निमग्न होऊन जाईल. त्याला दुसरीकडे जायची गरजच नाही. तो त्याच्यामध्ये मग्न होऊन गेला. पण त्याच्याविषयी बोलायचं असेल, त्याच्याविषयी काही वर्णन करायचं असेल तर त्याला साकाराचं वर्णन असं म्हणतात. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. त्याच्यामध्ये गोड तुझे रूप म्हणजे कोणतं? तर त्याचे सगुण स्वरूपाचं वर्णन येतं. आणि मग सगुण रूपाचं वर्णन हे संत करताना असं त्याच्यात असा भाग होतो. आणखीन पहा, लोकांना वाटतं सगुण रूपाचं वर्णन केलं म्हणजे तेवढाच देव आहे. अहो नाही हो. यांनी काय केलेलं आहे? अगोदर तत्वज्ञान गिळंकृत केलं आणि मग हे भक्ती करायला लागले. सामान्य माणसाला वाटतं मग त्यांच्या नामच्यात काहीच फरक नाही, त्यांची नामची भक्ती सारखीच दिसते. त्यांच्या आपल्या भक्तीत जमीन आसमानाचं अंतर झालं. आपले अजून साधन स्वरूपच भक्ती सिद्ध म्हणजे ते सिद्धीकडे जाईना. आणि ते सिद्ध होऊन पुन्हा काय करायला लागले? भक्ती करायला लागले. सिद्ध अवस्थेला पोचले आणि त्यानंतरही पुन्हा आणखीन भगवंताची पूजा करायला लागले. पांडुरंगाची करायला लागले, महादेवाची करायला लागले, किंवा जो ज्या प्रतिमेची पूजन करत असेल तो करायला लागला. तर हे असे कसे काय? तर त्यांच्यात आणि आपल्या भक्तीत इतकं अंतर आहे. देवाच्या मूळ स्वरूपाचं ज्ञान करून घ्यावं लागतं. म्हणून नामदेवरायांची ही भक्ती ज्ञानोत्तर भक्ती ठरली. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती ही काय झाली? ते म्हणजे हे असं जाणल्याच्या नंतर पुन्हा आणखीन त्या भगवंताचं सगुण रूपाचं वर्णन करायला लागले. सामान्य गोष्ट नाही ती. तर त्याच्यानंतर मग आता हे वर्णन का करतात? मग सामान्य अज्ञानी लावावे सन्मार्गाशी असं एक संतांचा पायंडा आहे की अज्ञानी जीव आहेत ना, ह्यांना नामरूपाचं ज्ञान होतं. आणि नामरूपाच्यावर जसं समजा एखादा महात्मा पुरुष सगुण रूपाची प्रतिमा पूजन करायला लागला, समोर एखादी प्रतिमा ठेवली, तसे आमचे वारकरी पांडुरंगाची मूर्ती ठेवतात. मग पांडुरंगाला स्नान घातलं, त्याच्यावरती मग त्याचं वस्त्र काय असेल तुमच्याकडे, फुलं, अक्षदा, गंध, धूपदीप नैवेद्यम फलम तांबूल अर्पण केलं त्याच्यावरती. आणि असं सामान्य लोकांनी पाहिल्यावर त्याला वाटतं हो हे देवाची पूजा करतात बरं का. असं
देवाची पूजा करताना दिसतात, ते सगुण रूपाची पूजा करताना दिसतात, नास्तिक नाही. आत्मज्ञान संपन्न असणारा पुरुष नास्तिक नाही होत. नास्तिक होईलच कसा? पण त्याला सर्वत्रच भगवत दर्शन होत राहतं. म्हणून तो तेवढ्याच पूजेमध्ये राहील याची गॅरंटी नसते. शास्त्र म्हणतं तो राहील असं सांगता येत नाही, पण राहतो तर मग सांप्रदायिक पडिले वळण इंद्रिया सकळ, भाव तो निराळा नाही दुजा, असं तुकोबरायांनी म्हटलं. त्या काही वेळेला त्यांना वळण पडलेलं असतं, आणि वळण पडलेला मनुष्य जसं आता आपण दररोज सकाळी उठल्यावर उठतो, लगेच जेवायला बसतो. हां, उठल्यावर जेवायला बसता ना? नाही, मग काय उठतो, स्नान करतो. महिला मंडळांचं वेगळं असतं, म्हणजे बाहेर जाऊन झाडं, लोट, सडा, रांगोळी, मग स्नान, म्हणजे हे याच्यामध्ये नियम असतो. तसं आपण उठल्यावर स्नान, देवपूजा. पण आपली देवपूजा किती मोठी आहे हे आपल्यालाच माहीत नाही. काय चालेल ते संतांच्या पूजा काय होतात? संतां म्हणजे देव संतांच्या माग त्यांची पूजा करण्यासाठी धावतात. आपल्याला देवाच्या मागं धावावं लागतं. तोही देव घेतो का नाही कोणास ठाऊक, त्याला नको बीट यायला आपला. म्हणून संतांच्या सेवेची देव अपेक्षा करतो. संत देव पूजा करतात असं नाही, संतांच्या पूजेची देव अपेक्षा करतो. धावत चाले मागे मागे, देवैच्छे रज चरणीची माती, धावत चाले मागे मागे, त्यांच्या मागं चरण रज उडावेत म्हणून. एवढे मोठे श्रेष्ठ, कारण त्यांना देव कळाला आणि परत ते देवाची भक्ती करतात. तर त्याला जीवन मुक्तीची भक्ती म्हणाव, ज्ञानोत्तर भक्ती म्हणाव, जाणून केल्यानंतरची भक्ती म्हणाव. आणि मग हे का करतात, किंवा हा अभंग नामदेवराय का लिखाण करतात? तर मग अशी सांगितल्याप्रमाणे अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. लोकांना नामरूपच कळतं, म्हणून नामरूपातला देव संतांनी दाखवलेला आहे. लक्षात आलं? काय लक्षात आलं? नामदेवरायांनी या अभंगाची रचना का केली? नामदेवराय कोण आहेत? त्यांनी या अभंगामध्ये जे केलेलं भगवान शिवजींचं वर्णन ते यथार्थ वर्णन आहेत का? त्यांनी जाणून केलंय का न जाणता केलंय? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण शोधून काढण्याचा प्रयत्न केला. काढली असं नाही म्हणता येत, कारण इतकं पाणी खोल आहे की त्याच्यातलं कितीक पाणी घ्यावं असा प्रश्न आहे. तेव्हा साधारण आपण इतकं चिंतन केलं आजच्या चिंतनात की नामदेवरायांनी या अभंगाची रचना का केली, ते नामदेवराय कोण आहेत, त्यांनी भगवान शिवजींशी काय संबंध आहे, आणि मग केलेलं वर्णन यथार्थ आहे का? तर याच्याविषयी तुम्हाला शंका राहायचं काही कारण नाही. कारण यथार्थ म्हणजे जे आत्मज्ञानाने परिपूर्ण असतात ते मनुष्य नसतात, म्हणून संतांनी केलेलं वर्णन यथार्थ असतं. अशा प्रकारचं हे अत्यंत युक्त असं वर्णन नामदेवरायांनी केलं. त्या कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगी